नमस्कार मित्रांनो, आजच्या इंग्लिश स्पीकिंगच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत हॅव टू, हॅड टू आणि विल हॅव टू याचा वापर आपण आपल्या डेली रुटीन इंग्रजी बोलण्यामध्ये कसा करायचा ते आपण आज डिस्कस करणार आहोत। आतापर्यंतचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर तुम्ही बघून घ्या। तुमचे सर्व बेसिक कन्सेप्ट टेन्सेसच्या रिलेटेड, पोझिशनच्या रिलेटेड, स्टेट ऑफ बीइंगच्या रिलेटेड, स्टेट ऑफ ऍक्शनच्या रिलेटेड सर्व गोष्टी तुमच्या क्लिअर होणार। जर तुम्हाला काही कन्फ्युजन असलं तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून तुम्ही विचारू शकता। तर डिस्कस करूया हॅव टू, हॅड टू आणि विल हॅव टू बद्दल। हॅव टू चा अर्थ होतो कोणतीही गोष्ट करावी लागते, मला कोणतीही गोष्ट करावी लागते त्यासाठी मी हॅव टू यूज करणार। प्रेझेंट मध्ये एखादी गोष्ट मला करावी लागते त्यासाठी मी हॅव टू यूज करणार। पास्ट मध्ये मला कोणती गोष्ट करावी लागली यासाठी मी हॅड टू यूज करणार। आणि फ्युचर मध्ये एखादी गोष्ट मला करावी लागेल त्यासाठी मी विल हॅव टू प्लस क्रियापदाचं पहिलं रूप वापरणार। प्रेझेंट हॅव टू, पास्ट had to, future will have to. This is the three key features you have to understand in this topic. यामध्ये तुम्हाला तीनच गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या आहेत। त्या आहे have to present, had to past, will have to future। कोणतीही ऍक्टिव्हिटी, कोणतीही प्रोसेस तुम्हाला करावी लागते, इथे मी एक्सप्लेन केलेला आहे। लागते have to, पास्ट मध्ये लागलं, लागले, कोणती गोष्ट करावी लागली तर पास्ट मध्ये काय येणार, इथे had to पाहिजे। had to पास्ट मध्ये had to, पास्ट मध्ये have to आहे का नाही, इथे मी चेंज केलं have to च्या जागी had to। पहिले have to च ट्रान्सफॉर्मेशन कशात झालं, had to पास्ट मध्ये। फ्युचर मध्ये विल हॅव टू, फ्युचर मध्ये विल हॅव टू, एखादी गोष्ट करावी लागेल। चला काही एक्झाम्पल सोबत बघूया। हॅव टू, हॅड टू आणि विल हॅव टू चा वापर आपण बोलण्यामध्ये कशा प्रकारे करू शकतो ते काही एक्झाम्पल सोबत बघूया। पहिलं एक्झाम्पल आहे आय हॅव टू वर्क, आय हॅव टू वर्क याचा अर्थ होतो मला काम करावं लागते, मला काम करावं लागते, मला काम करावं लागते प्रेझेंट मध्ये। ठीक आहे, आपण असं म्हणू शकतो मला दररोज काम करावं लागते, आय हॅव टू वर्क एव्हरी डे म्हणू शकता। मला दररोज काम करावं लागते, आय हॅव टू वर्क एव्हरी डे, मला दररोज काम करावं लागते। आय हॅव टू स्टडी, सेकंड एक्झाम्पल, आय हॅव टू स्टडी एव्हरी डे, मला दररोज अभ्यास करावा लागतो, आय हॅव टू स्टडी एव्हरी डे, मला दररोज अभ्यास करावा लागतो, हॅव टू। डेली, आय हॅव टू स्टडी डेली, मला दररोज अभ्यास करावा लागतो। थर्ड एक्झाम्पल, आय हॅव टू गो टू स्कूल डेली, मला दररोज शाळेत जावं लागते। जर स्टुडंट असेल तर काय म्हणेल, मला दररोज शाळेत जावं लागते, ही त्याची दररोजचा नित्य नियम आहे। त्याला रोज कॉलेज स्टुडंट असेल तर दररोज कॉलेजला जावं लागते। आय हॅव टू गो टू कॉलेज डेली, आय हॅव टू गो टू कॉलेज डेली, आय हॅव टू गो टू स्कूल डेली। जर ऑफिस वर्किंग पर्सन असेल तर आय हॅव टू गो टू, आय हॅव टू गो टू ऑफिस डेली। एखाद्या आपला मार्केटमध्ये जावं लागत असेल दररोज तर आय हॅव टू गो टू मार्केट डेली। अशा प्रकारे गो टू। नेक्स्ट आहे, जो तुमच्याकडे एखादी मेड असेल तिला तुमचं घर रोज क्लीन करावं लागते, ती काय म्हणणार, आय हॅव टू क्लीन, आय हॅव टू क्लीन द हाऊस डेली, मला रोज घर स्वच्छ करावं लागते।
मला दररोज घर स्वच्छ करावं लागते. आय हॅव टू क्लीन द हाऊस डेली. आय हॅव टू क्लीन द हाऊस डेली. मला दररोज घर स्वच्छ करावं लागते. नेक्स्ट, मी रोज व्हिडिओ क्रिएट करतो. मला युट्यूबवर अपलोड करण्यासाठी, तुम्हाला पाठवण्यासाठी रोज व्हिडिओ बनवावे लागते. तर मी काय म्हणाल, आय हॅव टू. मी काय म्हणणार, आय हॅव टू मेक व्हिडिओ डेली. मला रोज व्हिडिओ बनवावे लागते. तुम्हाला इंग्रजी शिकवण्यासाठी मला रोज व्हिडिओ बनवावे लागते. आय हॅव टू मेक व्हिडिओ डेली. आय हॅव टू मेक व्हिडिओ डेली. मला दररोज व्हिडिओ अपलोड करावे लागते. आय हॅव टू अपलोड द व्हिडिओ. आय हॅव टू अपलोड द व्हिडिओ डेली. मला रोज युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करावे लागते. मला व्हिडिओ एडिट करावे लागते. आय हॅव टू एडिट द व्हिडिओ. मला हे करावं लागते. मला समजा मला काहीतरी प्रॉब्लेम असेल, सपोज आय हॅव फिवर, मला फिवर आहे, मला डॉक्टरकडे जावं लागते. आय हॅव टू गो टू डॉक्टर. आय हॅव टू व्हिजिट डॉक्टर. आय हॅव टू गो टू डॉक्टर. का बरं? कारण मला प्रॉब्लेम आहे, मला फिवर आहे. ठीक आहे. अशा प्रकारे प्रेझेंट मध्ये एखादी गोष्ट, कोणतीही ऍक्टिव्हिटी तुम्हाला करावी लागते, तर तुम्ही हॅव टू वापरा. तर तुम्हाला काय वापरावं लागेल? हॅव टू. प्रेझेंट मध्ये एखादी गोष्ट करावी लागते, हॅव. नेक्स्ट आहे हॅड टू. कशाचा यूज आहे? हॅड टू. हॅड टू पास्ट मध्ये एखादी गोष्ट करावी लागली. सेम एक्झाम्पल जर आपण घेतले, पास्ट मध्ये मला कोणतीही गोष्ट करावी लागली किंवा लागले, लागली, कोणतीही गोष्ट करावी लागली, कोणतीही गोष्ट करावी लागली पास्ट मध्ये, म्हणजे पास्ट मध्ये झालाय, मला हे करावं लागलं, मला ती गोष्ट करावी लागली, मला ही ऍक्टिव्हिटी करावी लागली, मला त्याला मदत करावी लागली. आय हॅड टू. जिथे मी हॅव टू वापरलेलं आहे तिथे काय वापरावं लागणार? हॅड टू. जिथे मी हॅव टू वापरलेलं आहे तिथे काय वापरावं लागणार? हॅड टू. आय हॅड टू वर्क. मला काम करावं लागलं. आय हॅड टू वर्क. मला काम करावं लागलं. आय हॅड टू वर्क. मला काम करावं लागलं. आय हॅड टू स्टडी. मला अभ्यास करावा लागला. आय हॅड टू स्टडी. मला अभ्यास करावा लागला. आय हॅड टू स्टडी. मला अभ्यास करावा लागला. आय हॅड टू गो टू ऑफिस. मला ऑफिस मध्ये जावं लागलं. आय हॅड टू गो टू ऑफिस. मला ऑफिस मध्ये जावं लागलं. आय हॅड टू क्लीन माय हाऊस. मला माझं घर स्वच्छ करावं लागलं. आय हॅड टू क्लीन माय हाऊस. मला माझं घर स्वच्छ करावं लागलं. सपोज जर तुम्ही पेंटर असाल तर पेंटर काय म्हणणार? आय हॅड टू पेंट द हाऊस. मला घर रंगवावं लागलं. आय हॅड टू डेकोरेट द हाऊस. मला घर सजवावं लागलं. कोणतीही गोष्ट करावी लागली, पास्ट मध्ये झालेला आहे, करावी लागली, त्याबद्दल तुम्ही आता सांगत आहे की मला ही गोष्ट करावी लागली, मला त्याला मदत करावी लागली. आय हॅड टू हेल्प हिम. हॅड टू प्लस क्रियापदाचं कोणतं रूप वापरायचं आहे? कोणतं रूप वापरायचं आहे? फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ड यू नीड टू यूज. हॅड टू हेल्प, HELP, हेल्प हिम, त्याला मदत करावी. मला तिला मदत करावी लागली. आय हॅड टू हेल्प हर. आय हॅड टू हेल्प हर. पहिले काय घेतलं आपण? जसं आय म्हणजे काय झाला? तर हा आहे सब्जेक्ट आहे. आय काय आहे? सब्जेक्ट. नंतर काय घेतोय आपण? हॅड टू घेतोय किंवा हॅव टू घेतोय, हॅव टू घेतोय किंवा हॅड टू घेतोय किंवा फ्युचर असेल तर विल हॅव टू घेतोय. नंतर हॅड टू किंवा हॅव टू किंवा विल हॅव टू किंवा काय? विल हॅव टू, विल हॅव टू. हे झाल्यानंतर काय घेतोय? प्लस. इथे आपण या तीन पैकी कोणतेही घेऊ शकतो. हॅव टू,
हॅड टू जे आपल्याला बोलायचं असेल, प्रेझेंट मध्ये बोलायचं असेल तर हॅव टू, पास्ट मध्ये हॅड टू आणि फ्युचर मध्ये विल हॅव टू. त्यानंतर काय घ्यायचं तर वर्बचा कोणता फॉर्म घ्यायचा असेल तर वर्बचा पहिला फॉर्म. कोणता फॉर्म घ्यायचा आहे वर्बचा पहिला फॉर्म. विच फॉर्म ऑफ द वर्ब यू नीड टू यूज हियर? फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब पहिला. I had to go, I had to play, I had to work, I had to study, I had to learn English. मला इंग्रजी शिकावं लागलं. I had to make video, मला व्हिडिओ बनवावे लागले. I had to make video, मला व्हिडिओ बनवावे लागले. नेक्स्ट आहे will have to. नेक्स्ट काय थर्ड आहे विल हॅव टू. फ्युचर मध्ये मला एखादी गोष्ट करावी लागेल. आता नाही. प्रेझेंट मध्ये का नाही. पास्ट मध्ये करावी लागली का नाही. फ्युचर मध्ये मला एखादी गोष्ट करावी लागेल. फ्युचर मध्ये जर मला एखादी गोष्ट करावी लागेल त्या केसमध्ये मला काय वापरायचं आहे. काय वापरून मी इंग्रजी बोलू शकतो विल हॅव टू. काय वापरून मी इंग्रजी बोलू शकतो आय विल हॅव टू. आय विल हॅव टू स्टडी. मला पुढच्या वर्षी सपोज माझं 12वीचं वर्ष आहे, तुमचं 12वीचं वर्ष पुढच्या वर्षी आहे, 12वी आहे, तर तुम्ही काय म्हणणार आय विल हॅव टू. आय विल हॅव टू. आय विल हॅव टू स्टडी. आय विल हॅव टू स्टडी. कधी फ्युचर मध्ये पुढच्या वर्षी नेक्स्ट इयर मला पुढच्या वर्षी अभ्यास करावा लागेल. आय विल हॅव टू वर्क हार्ड. मला मेहनत करावी लागेल. आय विल हॅव टू वर्क हार्ड नेक्स्ट इयर. आय विल हॅव टू गो टू ऑफिस. मला ऑफिस मध्ये जावं लागेल. टुमारो म्हणू शकता. आय विल हॅव टू गो टू ऑफिस टुमारो. I will have to clean the house. मला I will have to clean the house. जर तुमच्या घरात पसारा पडलेला आहे, तुमची आई काय म्हणणार मला घर स्वच्छ करावे लागेल. I will have to clean the house. I will have to clean the house. लागेल. व्हिडिओ क्रिएटर काय म्हणणार I will have to make video. I will have to make video. मला व्हिडिओ बनवावे लागणार. मला व्हिडिओ बनवावे लागणार. तर इथनं आपण समजलो प्रेझेंट टेन्स असेल, वर्तमान काळ असेल तर काय यूज करायचा हॅव टू. एखादी गोष्ट तुम्हाला करावी लागते प्रेझेंट टेन्स असेल तर हॅव टू. जर पास्ट टेन्स असेल एखादी गोष्ट करावी लागली, एखादी ऍक्टिव्हिटी करावी लागली तर तुम्हाला काय यूज करायचं आहे हॅड टू. पास्ट मध्ये तुम्हाला एखादी गोष्ट करावी लागली, कोणतीही असू शकते, ते कोणतं काम करणे असू शकते, ते तुमचा अभ्यास करणे असू शकते, नवीन गोष्टी शिकणे असू शकते, शिकवणे असू शकते, कोणाला मदत करणे असू शकते, हाऊस होल्ड चोर्स असू शकतात. कोणतीही गोष्ट करावी लागली हॅड टू. हॅड टू प्लस फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब यू नीड टू यूज. आणि फ्युचर मध्ये एखादी गोष्ट करावी लागेल, फ्युचर मध्ये एखादी गोष्ट करावी लागेल तर तुम्हाला काय वापरायचं आहे विल हॅव टू. काय वापरायचं आहे विल हॅव टू. विल हॅव टू एखादी गोष्ट करावी लागेल, एखादी गोष्ट करावी लागली हॅड टू. एखादी गोष्ट करावी लागते हॅव टू. हा स्ट्रक्चर आय म्हणजे सब्जेक्ट, नंतर प्रेझेंट असेल तर हॅव टू, पास्ट असेल तर हॅड टू, फ्युचर असेल तर विल हॅव टू, नंतर वर्बचं पहिलं फॉर्म, वर्बचा पहिला फॉर्म. दिस स्ट्रक्चर यू हॅव टू इनकल्केट इन युअर माइंड फॉर एव्हर. हे स्ट्रक्चर लक्षात ठेवा. तुम्हाला कोणतीही गोष्ट करावी लागते, लागली आणि फ्युचर मध्ये करावी लागेल या असं तुम्हाला बोलत असताना कधीही प्रॉब्लेम जाणार नाही. जर तुम्हाला हा टॉपिक समजला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला वाटत असेल की आपल्याला सुद्धा इंग्रजी करिस्मॅटिकली, कॉन्फिडंटली, फ्लॉलेसली, फंटॅब्युलसली बोलता यायला हवं, आपल्या सुद्धा मुलांना कॉन्फिडन्सने
इंग्रजीमध्ये बोलता यायला हवं तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही जाणून घेऊ शकता की तुमचा इंग्रजी बोलण्याचा प्रवास कसा चालू होऊ शकतो. तुम्हाला कंटेंट आवडलं असेल तर निश्चितच सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.